नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि संस्कृतीचा खरा आवाज. संस्कार, कर्तव्य आणि प्रेमाने उजळलेली 75 वर्षाची जीवनयात्रा पूर्ण करणारे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री गुलाबराव आबासाहेब पाटील यांच्या जीवन अमृत महोत्सव तथा 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार व अभिष्ट चिंतन सोहळा जत येथे साई प्रकाश मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्कार, कर्तव्य आणि प्रेमाने उजळलेली जीवनयात्रा या भावनेतून आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत ॲडव्होकेट नरेंद्र पाटील यांनी केले. यावेळी डॉक्टर श्रीपाद जोशी, डॉक्टर मदन बुर्गीकर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे यशवंतराव चव्हाण, प्रमुख वक्ते प्राध्यापक जयसिंगराव सावंत, जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत, विलास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री गुलाबराव पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव केला. त्यांच्या साधेपणा, सामाजिक बांधिलकी, कुटुंबवत्सल स्वभाव आणि समाजभिमुख कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या आयुष्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्तव्याने नमूद केले. प्रमुख वक्ते प्राचार्य जयसिंगराव सावंत यांनी आपल्या अभिष्टचिंतन भाषणात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील खरा ठेवा म्हणजे त्याने कमवलेली माणसे आणि समाजातील सन्मान. श्री प्राध्यापक गुलाबराव पाटील यांनी ही दोन्ही संपत्ती विपुल प्रमाणात कमवली आहे असे गौरवोद्गार काढले. तसेच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उत्तम संस्कार देऊन घडवल्याचा उल्लेख केला. मोठे चिरंजीव श्रीनिवास पाटील हे अभियंता असून अमेरिकेत कार्यरत आहेत, तर धाकटे चिरंजीव ॲडव्होकेट नरेंद्र पाटील हे मुंबई उच्च न्यायालयात वकील व्यवसाय करत आहेत. यावेळी मदन पाटील, विश्वनाथ शिंदे, धाना पायनापुरे, मनोज जेवूर, श्रीकृष्ण पाटील, तानाजी भोसले, शाजीबापू भोसले, यशवंत शिंदे, मधुकर शिंदे, सुभाष कोरी, प्राध्यापक करेनावर, पत्रकार दिनराजी वाघमारे, मोहन माने पाटील, संतोष शिरसाट, किरण बिज्जरगी, बाळासाहेब तंगडी, निलेश बामणे, विलास शिंदे, किरण जाधव, नसीरबाई शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जत, अथणी, किरणगी, हैदराबाद, पुणे, आटपाडी, निगडी येथील स्नेही मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात कृतज्ञता, स्नेह आणि आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले. माणसाची श्रीमंती, खरी कमाई या भावनेचा प्रयत्न या सोहळ्यात आला. प्राध्यापक गुलाबराव पाटील साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आयुष्यभर जपलेल्या नातेसंबंधाची आणि समाजसेवेची ही खरी कमाई असल्याची भावना यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केली. 75व्या वर्षाच्या जीवन प्रवासाचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. ही बातमी होती जतच्या आवाजासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या जतचा आवाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून सर्व अपडेट्स मिळवत रहा. धन्यवाद. नमस्कार. जगाकडे बघत असतो आणि हजारो डोळे आपल्याकडे बघत असतात, आपलं परीक्षण करत असतात, निरीक्षण करत असतात हजारो डोळे, आणि आपण जगाकडे 2 डोळ्यानं उत्तमरित्या पार पडला. त्यामुळे मी त्यांचे देखील आभार मानतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री चंद्रसेन माने पाटील काका यांनी उत्तमरित्या पार पडले, त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला आपले आवडते पाटील यांनी आभार प्रदर्शन करा. हा एक महत्त्वाचे बोलायचे राहिलं की तालुका हजर झाला आहे, माझे आमदार विक्रमदादा हजर झाले आणि गाव हजर झाले आणि गावचे नगराध्यक्ष हजर झाले.
खरं सांगतो हा समारंभ खऱ्या अर्थानं संपन्न झाला. कारण तालुक्याचे माझे आमदार आले, गावचेच नगराध्यक्ष आले, गाव आलं आणि म्हणून त्या दोघांच्या उपस्थितीमुळं हा सर्व खऱ्या अर्थानं संपन्न झाला. याने वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल आमचे आभार मानायला एक मानतील म्हणजे समारंभाचा एक संयोजक आहे आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद. नरेंद्र पाटील. धन्यवाद सर. आज आभार प्रदर्शनाचं जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे पुन्हा एकदा. आज